पहिल्या दिवसापासून मी बोलतोय की अगर आदित्य ठाकरेचं ह्याच्यामध्ये काही नाही, त्याचं नाव नाही, त्याचा हस्तक्षेप नव्हता, त्यांनी त्याच्यामध्ये तो 8 आणि 13 जूनमध्ये तिथे उपस्थित नव्हता, तर त्यांनी सत्यता सांगाय ना महाराष्ट्राला आणि देशाला. लपवता कशाला आहे, पळता कशाला आहे? सांगा नितेश राणे खोटं बोलतोय, सांगा हे संबंधित बाकीचे विटनेस खोटं बोलतो. आम्हाला खोटं पाडा ना तुम्ही. मी बोलतोय मोठा, मला खोटं पाडा. मी जे बोलतोय ते खोटं असेल तर त्यांनी येऊन सांगावं की नितेश राणेचे हे सगळे गोष्टी खरं खोटे आहेत. 8 जूनला मी इथे होतो, 13 जूनला मी इथे होतो. मला आठवतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की 8 जूनला काहीतरी माझे आजोबा आजारी होते. अरे पण त्याचे आजोबा 14 जूनला वारले आहेत. 8 जूनला त्याचे आजोबा जिवंत होते. म्हणून माझ्या प्रश्नात आमचे जे काही प्रश्न आहेत, जे पुरावे आहेत, मग CCTV का डिलीट करण्यात आलं, विजिटरची पानं का गायब केली गेली, वॉचमॅनला का गायब केलं, रोहन रायला का गायब केलं, मोबाईल टॉवर लोकेशन तुमचं काय होतं हे तुम्ही जाहीर का नाही करत. या सगळ्या गोष्टीची सत्यता आम्ही जे बोलतोय ते त्यांनी येऊन जनतेसमोर मांडावं ना. आम्हाला खोटं ठरवा ना, आम्ही कुठे नाही बोलतोय. पण तुम्ही अगर कुठलाही मर्डर पचवायला प्रयत्न करत असाल तर आता सरकार हे महायुतीचं आहे ना. आम्ही त्या पुण्याच्या अगरवालला सोडलेला आहे ना, आम्ही मिहिर शहाला सोडणार आहे ना, आम्ही आदित्य ठाकरेला सोडणार आहे. हे तुम्हाला सांगतो. 5 मिनट रुको, मैं किधर भाग रहा है, बांध के रखा है इधर. बघा एक लक्षात घ्या, जस्टिस डिलेड इज नॉट जस्टिस डिनाइड. प्लीज समजून घ्या. मला आता सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं होतं तुम्ही सांगा आजपर्यंत दिशा सालियांचा फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आहे हे कोणाला माहिती आहे? का सांगत नाही त्याचा फायनल प्रिलिमिनरी जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट होता त्याचे फाइंडिंग्स काय होते? प्रथम दृष्टिकोनातून बलात्कार झाला असं सांगितलं होतं त्याच्यावर. तो फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवा ना, सत्य सांगा ना. लपवता कशाला, लपता कशाला आहे? तुम्हाला अगर वाटतंय नितेश राणे आणि अन्य लोक खोटं बोलतायत ना, तर येऊन तुम्ही महाराष्ट्राला खरं सांगा की 8 जूनला मी इथे होतो, 13 जूनला मी असं होतो. लपवालपी काय चाललंय? तर मला वाटतं आता न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे. नाईट लाईफ गँग होती, आता होणार ना. कारण मी नावं घेणार. रिझवी कॉलेजच्या बाजूला, बँड्राच्या रिझवी कॉलेज काटर रोडच्या बाजूला कोणाचा बंगला आहे जिथे हे लोक संध्याकाळी 7:30च्या नंतर जमतात? 13 जूनला जे सुशांत सिंगच्या घरी जाण्याच्या अगोदर 13 जूनला कोणाचा वाढदिवस आहे? 13 जूनला कोणाची वाढदिवसाची पार्टी ज्याची मी उल्लेख केला नाही, अनिल परबनी त्याच्याबद्दल ट्विट केलेला आहे 13 जूनच्या रात्रीच्या पार्टीबद्दल. जेव्हा कोरोना सुरू होतो पार्ट्या परवानग्या नव्हत्या, कुठल्याही अशा पार्ट्यांवर कारवाई व्हायची. मग 13 जूनच्या पार्टी कोणाच्या घरात झाली आणि पार्टीतून उठून मग सुशांत सिंगच्या घरी कोण गेलं? ते हे सगळे जे कोण त्याच्याबरोबरचे भागीदार आहेत, जे जे त्या कॉन्स्पिरसीचे भाग आहेत, ते सगळ्यांची नावं मी घेणार. त्यांचे CDR रिपोर्ट तपासा, त्यांचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासा, जे खरं आहे त्याच्यावर कारवाई करा. माझं एवढंच म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.